मिरच्या बघा किती भरपूर सारे आहेत, बघू शकता एकदम फ्रेश मिरच्या आहेत. आता बघा ही आपली अल्कोहोल भाजी आहे, बघू शकता. हे बघा दोन्ही साईडून कोबी लावलेले आहेत. आणि आपली हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आज आलो बघा गावी. तर गावी आपण आलो शेतामध्ये. तर ही माझी मावशी आहे, पप्पा आहे, माहीतच असेल आपल्या भरपूर साऱ्या व्हिडिओमध्ये फेमस आहेत मिठकर गावातले एकदम. तर तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमधनं की पूर्ण आपल्या गावाकडील शेताच्या भाज्या आहेत त्या कशा काढायच्या आणि कोणत्या कोणत्या भाज्या, त्यांचे रेट पण किती आहेत. तर मावशी तुम्हाला दाखवेलच की कशा रीतीने भाज्या काढायच्या. तर फ्रेंड्स व्हिडिओ पूर्ण बघा, नक्कीच आवडेल. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्रथम सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर पण करा विसरू नका. चला तर दाखवतो तुम्हाला की शेतातल्या आपल्या भाज्या. बघा आपल्या पूर्ण एवढं शेतावरती बघा भाजी लावलेली आहे, बघू शकता. भरपूर साऱ्या भाज्या आहेत, कोबी सर्व आहेत टोटल. तर तुम्हाला एक एक दाखवतो मी भाज्या हे कशा रीतीने काढल्या जातात. तर मावशी बघा वांगी काढायला स्टार्ट केलेली आहे. वांगी काढायला स्टार्ट केले बघा, 2 वांगी काढलेले आहेत. बघा इथे एक वांगा भेटला आहे, मावशी काढते बघा. अशा प्रकारे कुठून काढायचा असतो. बघा ही हिरवी वांगी आहेत, तिकडे आपली दुसरी वांगी असतात ती पण आहे. हे बघा अजून शोधते मावशी, अजून आहेत त्या वांग्याची. आता रोप होते, आता बघा इथे जास्त झाडं झाले. इथे पण वांगे आहेत बघा, वेगवेगळ्या बघा इथे पण वांगी आहेत. अजून एक वांगा भेटलेला आहे. किती महिने लागतात व्हायला ही वांगी? महिना लागतात ही वांगी होण्यासाठी. हिरवा वांगा आहे आणि निळी वांगी आहेत, ही पण आहेत आपल्या इथे, ती पण त्या मावशी. अजून एक भेटलेलं आहे, काढून झालेले आहेत बघा, एकदम फ्रेश आहेत आपल्या शेतातल्या एकदम गावच्या भाज्या. एवढी बघा आतापर्यंत एवढी काढून झालेली आहेत. ती बघा आता मेथी लावलेली आहे मावशीने, तर ती काढणार आहोत आपण. बघू शकता एकदम भरपूर सारी आहेत. किती दिवस लागते मावशी मेथी व्हायला ही? 10 दिवस काय? आणि आपण आता वांगी काढली ती कशी रुपये, म्हणजे किती रुपये किलो? 20 पाव 80 रुपये किलो. 20 पाव 80 रुपये किलो आहे बघा, एकदम आपल्या गावची फ्रेश वांगी. आता आपण मेथी काढणार आहोत, ती पण दाखवतो तुम्हाला कशा रीती काढायची मेथी. मेथी काढते मावशी. अशा मेथी काढून एक अशी जुडी बांधते. किती रुपये जुडी? किती रुपयाला जुड्या भेटतात त्या मेथीच्या? 5 जुड्या 10 रुपये. बघा 5 जुड्या 10 रुपयाच्या अशा प्रकारे एक जोडी असते. 10 रुपयाला, 20 रुपयाला. म्हणजे गावी 10 रुपयाला 5 जुड्या. आणि अशी प्रत्येक एरियावरती डिपेंड असतं. बाहेर गेले तर तुम्हाला 20 रुपयाला 5 जुड्या भेटतील. एकदम फ्रेश असतात आपली ही बारकी मेथी. अशा प्रकारे बघा जुड्या बांधत आहे मावशी. दोन जुड्या बांधून झालेल्या आहेत. आणि बाकीच्या पण बांधून घेणार आहोत आपण. बघा आपल्या जुड्या काढून झालेल्या आहेत. 10 रुपयाला 5 जुड्या आहेत. त्या बघू शकता तुम्ही, एकदम फ्रेश 10 रुपयाला 5 जुड्या. हे बघा दोन्ही साईडून कोबी लावलेले आहेत आणि आपली झेंडूची पण फुलं आहेत. आता मावशी चवली माठ काढत येते. आपली पालेभाजी आहे एकदम फ्रेश. ही कशी जोडी असते मावशी? 10 रुपये. दाखवते आता मग जोडी पण बांधून दाखवते कशा प्रकारे बांधायची ती पण जोडी. हिला पण व्हायला किती दिवस लागतात? हिला पण 15 दिवस लागतात. 15 दिवस काय? 15 दिवस लागतात बघा होण्यासाठी. मेहनत भरपूर आहे भाजीमध्ये. आता हे कट केलं त्यांना वापस येतील वरती. किती? 10 रुपये ना? 10 रुपये जोडी. बघा एकदम फ्रेश आपल्या गावाकडची भाजी चवळी माठ 10 रुपये जोडी बघा एवढी आहे. अशा प्रकारे कोबी झेंडूची भाजी. ही मागे एक तुम्हाला व्हिडिओ दाखवले मी कणकांचे, त्याचप्रमाणे बघा असं मध्ये लावलेले आहेत पूर्ण दोन्ही साईडून. अजून एक जोडी बांधत आहे मावशी.
हे बघा जोड्या बांधून झालेल्या आहेत आपल्या चवळी मटाच्या. आता आपण दुसरी भाजी काढायला जाऊया. तुम्हाला पण दाखवतो की कशाप्रकारे अजून पुढची भाजी काढायची. ती पण आपली मिरच्यांची झाडं आहेत ती पण दाखवतो तुम्हाला काढून. एवढ्या मिरच्या पप्पानी काढलेल्या आहेत मागच. बघा आता मेथी वांगी आपली काढून झालेले आहेत. बघा मिरच्या बघा किती भरपूर सारे आहेत, बघू शकता एकदम फ्रेश मिरच्या आहेत. आता मावशी काढून दाखवेल तुम्हाला मिरच्या कशा रीतीने काढायच्या त्या पण. बघा मिरच्या काढत जायच्या ते आणि एवढ्या काढून झालेल्या आहेत आतापर्यंत. बघा अशा प्रकारे काढायच्या आहेत. कशा आहेत मिरच्या? 25 रुपये पाव मिरच्या आहेत. आता बघूया पुढे अजून काय काय भाज्या आहेत त्या मिरच्यांनी. बघा अशी झाडं भरलेली आहेत. बघा साईडला पण बघू शकता तुम्ही किती मिरच्या आहेत. बघा इथे पण मिरच्यांची झाडं भरपूर सारे आहेत मिरच्या. बघा एकदम फ्रेश. बघा आपल्या काकडी पण लावलेली आहे, अजून काकड्या झालेल्या नाहीत. आणि इथे एक बघा कोबी दाखवतो तुम्हाला जवळनं. ही बघा कोबी आपले अजून झालेले नाही, होत आहेत. आता आपण पुढे जाणार आहोत पालक काढण्यासाठी. हे झेंडूची फुलं आहेत आपली सर्व. हे बघा ही मोठी मेथी आहे, ती आपली मागाशी दाखवली ती बारकी मेथी होती. आता पालक दाखवतो तुम्हाला. बघा मका पण लावलेला आहे इथे, बघू शकता ही सर्व मक्याची झाडं आहेत. आणि हे मिरच्यांची झाडं आहेत. हा लाल माठ, हा बघा लाल माठ पण आहे इथे. ही फरसबी काय, बघा फरसबीची झाडं पण आहेत इथे. अजून झालेली नाही, झालीच नाही अजून. ह्याला किती दिवस लागतात व्हायला? फुलते आहे काय? नाही बघा फुलते. एक दीड महिना लागतो का? 1-1.5 महिना लागतो. तरी पण महिना लागतोच प्रत्येक भाजी व्हायला. हा पालक आहे एकदम फ्रेश, एकदम गावचा पालक. ही पण जोडी किती? 10 रुपये जोडी. ही पण बघा ही पण 10 रुपये जोडी आहे. मावशी बांधते दाखवतोय तुम्हाला. हिची पण जोडी बांधून किती मोठी असते ती पण. बघा एक जोडी बांधून झालेली आहे, 10 रुपये जोडी. एकदम फ्रेश, एकदम गावची. आणि इकडे त्या मुला पण आहे, दाखवतो तुम्हाला. मुला पण लावलेल्या आहे मावशीने. भरपूर साऱ्या भाज्या लावल्या आहेत त्या पण. अजून सांगेन मावशी अजून कोणत्या कोणत्या आहेत त्या पण. बघा मुलं लावलेलं आहे, काढते मावशी खोदून. बघा अशा प्रकारे मुलं काढते. फ्रेश एकदम शेतातला आपला मुळा. मुंबईला कसं गटाराच्या पानावर पण बनवतात, तसं आपल्या गावी नाही. आपल्या गावी एकदम विहिरीतलं स्वच्छ पाणी. ह्याची पण जोडी कशी? 10 रुपयेच काय? 10 रुपये जोडी आहे पण. एवढी मोठी जोडी असते मुलाची. फ्रेश आहे एकदम, बघू शकते. अजून मावली काढते मावशी. अजून बघूया पुढे काय काय भाज्या आहेत त्या पण. बघा आपल्या पोपटीच्या शेंगा चवळीच्या, त्यांचं आहे बघा झाड आहेत पोपटीच्या आपल्या शेंगांच्या. सफेद चवळी असे पोपटीला पण वापरतात, त्याचा मावशी काढते. ही कशी चवळी मावशी? आता 150 रुपये किलो चालला. 150 रुपये किलो. आता बघा स्टार्टिंगची आहे म्हणून भरपूर महाग असते गावी पण. हो भरपूर सारी आहेत चवळी इथे पण लावलेली आहेत. 150 रुपये किलो. घेवडा नाही? हो घेवडा पण लावलेला आहे तिथे, अजून झालेलं नाहीत. बघा इथे ही पापडीची शेंगा आहेत आपल्या. बघा पापडी पण झालेल्या दिसतात तुम्हाला. बघा एकदम फ्रेश. पापडी कशी मामा मावशी? ती पण तशी 150 रुपये. 150 रुपये किलोच काय? पापडी एकदम 150 रुपये किलो. फ्रेश एकदम मोठी पापडी असते. तर अजून आपण बघूया टॅमॅटो आणि सर्व आहेत, दाखवतो तुम्हाला. बघा ही आपली अल्कोल भाजी आहे, बघू शकता एकदम. बघा अल्कोल बघा एकदम तयार पण झालेलं आहे. एकदम दावळून दाखवतो तुम्हाला. एकदम फ्रेश आहेत, भरपूर सारे लावलेले आहेत अल्कोल. कशी ही भाजी मावशी? 50ला 3. 50ला 3. बघा 50ला 3 भेटतात गावी. तुमच्याकडे किती भेटतात तुमच्या इथे गावी? तर ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा. बघा आपला हा सफेद गोंडा आहे आणि आपला भगवा पण गोंडा आहेत दोन्ही पण. हे गोंडा कसा आहे आपल्या गावी? 30 रुपये पाव. 30 रुपये पाव काय? हे 30 रुपये पाव गोंडा आहे. कलिंगडांची वेळ आहे पूर्ण. बघा अजून झालेलं नाही, तयार नाही झाले आहेत, लावलेले आहेत. त्यांना पण आता एक 2-3 महिने लागतील व्हायला. 2-3 महिन्यात हे पण होतील. आणि बघा ही आपली झेंडूची म्हणजे गोंड्याची झाडं आहेत, सफेद आणि भगवी. ती पण 30 रुपये पाव ना मावशी? ही पण 30 रुपये पाव गोंडा. अजून बघूया पुढे टॅमॅटो पण लावलेले आहेत. भरपूर मोठं आपल्या शेतात झाडं लावलेली आहेत. हे बघा इथे आपली बघा टॅमॅटोची पूर्ण. हे बघा वेल आहे पूर्ण टॅमॅटोंचे. हे बघा तयार झालेले आहेत इथे तयार टॅमॅटो, बघू शकता तुम्ही.
ही आपल्या इथे हिरवी टॅमॅटो आहेत, भरपूर सारी आहेत. इथे पण आहेत बघा, जवळनं दाखवतो तुम्हाला. अजून टॅमॅटो कशी मावशी? 15 रुपये पाव काय बघा, 15 रुपये पाव. एकदम गावचे टॅमॅटो, एकदम फ्रेश. बघा मावशीच्या बागेत आलेलं आहे बघा, किती भरपूर सारे केळी लावलेली आहेत आणि पपई पण आहेत. दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे बघू शकता एकदम बघा. त्या कच्चे आहेत, पिकलेले नाहीत. झाडं पण आहेत अजून. हे पपई बघा किती झालेले आहेत. बघा पपई पण आहे तिथे भरपूर सारे. हे बघा आताच मे महिन्यामध्ये ही झाडं लावलेली केळींची. किती झाडं आहेत मावशी तरी पण अंदाजे? बघा 150 सुपाऱ्यांची झाडं आहेत. सुपारीचे झाड कुठे आहे? हां आहे बघा, सुपाऱ्यांचे झाड बघा, छोटे आहेत अजून. तिकडे मोठे पण आहेत, तुम्हाला दाखवतो. आणि केळींची झाडं किती बोललीस? 150 का? 150 केळींची झाडं आहेत बघा. भरपूर मोठी बाग आहे. सुपारीची मोठी झाडं आहेत एकदम. अननस पण आहेत. दाखवतो तुम्हाला. सुपारी झालेल्या आहेत पण त्या भरपूर सारे बघू शकता बघा. इथे पण सुपारी झालेली आहेत, तयार झालेत, एकदम तयार झालेली आहेत. इथे मग बघा भरपूर सारे सुपारीची झाडं आहेत आणि नारळाची पण आहेत आपली. फ्रेंड्स मावशी बघा अजून मेथी काढते. आणि बघू शकता तुम्ही बाजूला ही मामरूट आहे, आपल्या पोपटीसाठी वापरतात आणि औषधी पण आहे. तर मावशीला विचारूया आपण, भाज्या कधीपासून स्टार्ट केल्यास मावशी भाजी लावायला? आता म्हणजे आपल्या शेतीची कामं झाल्यानंतर? हां, लावणी झाल्यानंतर ना, आपली कापणी झाल्यानंतर. मग किती म्हणजे किती महिन्यावर राहतात भाज्या आपल्या शेतात तरी पण? 4-5 महिने? मे महिन्यापर्यंत. आणि शिपायला किती टाईम लागतं? दिवसात ना का 2 दिवसात? 2 दिवसांनी. आणि स्टार्टिंगला काय हे पूर्ण नांगरणी करायला लागत असेल ना आपलं, जिथे लावायचं आहे तिथे ट्रॅक्टरने? बियाणं का आपला ह्या वर्षीचे कुठले राहिलेले असेल तर पुढच्या वर्षी राहतात का नवीनच घेऊन येतात सर्व? नवीनच काय सर्व? ठेवत नाही का? काकड्या कधी आता? काकड्या कधी होतील? 5-6 दिवसांनी. काकड्यांचा कसा रेट आहे आपली? 10 रुपये 20 रुपये? हां, किलो किती 30 रुपये पाव का काय चाललं? हां काय. आणि कलिंगड? कलिंगड पण नागाव कसा कलिंगड असेल तसा. हां काय, साईजनुसार? हो मोठा काय. बारीक. हां बरोबर. आणि कोबी? कोबी पण 15 पाव. 15 रुपये पाव. मग आता काय प्रत्येक गावात जातेच विकायला की गावात? मिठेकार. हां काय. मग एक दिवसात भाजी जेवढी काढून येते ते संपते की राहते बाकी? सर्व संपते? हो काय. बरं, मेहनत आहे भरपूर. आता मंदिरवर चालेल. हॅलो फ्रेंड्स, बघा मावशीने आपल्याला भाजी काढून दाखवलेली आहे वेगवेगळ्या प्रकारच्या, एकदम शेतातल्या एकदम ताज्या भाज्या. तर अजून मेथी काढते मावशी. तर मावशी धन्यवाद एवढी चांगली माहिती दिल्याबद्दल. की तुम्हाला मी या व्हिडिओमधून दाखवलेलं आहे की गावच्या भाज्या आपल्या कशा आहेत आणि कोणत्या रुपयाला आहेत, किती रुपये जुडा येते. तर फ्रेंड्स कमेंटमध्ये नक्कीच सांगा की आजची व्हिडिओ कशी वाटली. आणि आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर प्रथम सबस्क्राईब करून पण घ्या. आणि तुमच्या इकडच्या भाज्यांचे रेट पण तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तर आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फ्रेंड्स बाय बाय. मावशी बाय बाय कर. बाय बाय.